गावड़ी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति और जनजाति आयोग के उपाध्यक्ष और सदस्य धनपाल मेश्राम 18 दिसंबर 2024 को परभणी जिले का दौरा किया। दोपहर 2 बजे उन्होंने कलेक्टर कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि उन तीनों पुलिस अधिकारी को अनिवार्य अवकाश पर छुट्टी पर भेजने का निर्देश जारी किया। इस वक्त कलेक्टर रघुनाथ गावड़े, अपर पुलिस अधीक्षक काले समेत विभाग के कई अधिकारी और कर्मचारी मौजूद थे। शहर के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा के पास लगी संविधान की प्रतिकृति को एक पागल युवक के द्वारा तोड़ा गया था। इसके बाद शहर में हुई हिंसा के लिए पुलिस प्रशासन जिम्मेदार है। उन्होंने कहा कि पुलिस प्रशासन स्थिति को संभालने में विफल रहा। जब इस मामले का आरोप पुलिस की हिरासत में आरोपी था, तब शहर में तनाव पैदा क्यों होने दिया? दूसरे दिन बंद का आह्वान किया गया, तभी पुलिस द्वारा सख्त कदम क्यों नहीं उठाए गए? ऐसे कई सवाल उन्होंने उपस्थित किए। बाबा साहब अम्बेडकर ने कई आंदोलन किए, लेकिन सभी अहिंसा के मार्ग को लेकर हिंसा उन्हें कतई पसंद नहीं थी। जिले के सभी पार्टियों के नेताओं को आम नागरिकों के साथ सामाजिक सौहार्द स्थापित करने की पहल करनी चाहिए। संविधान पर डॉक्टर बाबा साहब का विश्वास था, उस पर हमला निंदनीय है। उन्होंने सामाजिक दूरियों को कम करने के लिए शांति और सौहार्द बनाए रखने के लिए पहल करने की अपील की। सगळ्या पत्रकारांना मी नमस्कार करतो। सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री विजय बाबा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो। या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो बळी गेला त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो। ही घटना 10 तारखेला घडली आणि आमच्यापर्यंत येता येता तिला 12 तारीख उजाडली। 12 तारखेला जेव्हा आयोगाच्या हे लक्षात आलं, तेव्हा 13 तारखेला मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक मी 16 तारखेला माझ्या प्रवासाचं नियोजन केलं। 17-18 असा 2 दिवसाचा प्रवास मी केलेला आहे। मी अनेक लोकांच्या सोबत माझ्या भेटी झाल्या। दलित आंदोलनात काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील मी चर्चा केली। व्यापाऱ्यांच्या सोबत देखील, त्यांच्या संघटनासोबत देखील माझ्या चर्चा झाल्या। त्यांची निवेदनं देखील मला प्राप्त झाली। या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि मी विषय समजून घेतला। विषय अत्यंत गंभीर आहे। हे खरं आहे की एखादी अप्रिय घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते, अत्यंत दुर्दैवानं मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाहीत। बाकी सगळ्या वेळेला प्रशासनानं अत्यंत संयमानं आणि संवेदनशीलतेनं ही परिस्थिती हाताळली, परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे, तिथे मात्र लॅक्युना राहिलेला आहे। मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराचं, जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाचंही जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते, ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे, चुकीची आहे। मी आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं। आपल्या सगळ्यांना सर्वविदित असेल
की या आंदोलनामध्ये सगळ्या पद्धतीच्या शक्यता असताना देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, परंतु त्याच्या प्रतिकार करणारी शक्ती उभी केली नाही. कारण ते आंदोलन होतं. आंदोलन निवळ पिण्याच्या पाण्याचं नव्हतं. आणि एक गोष्ट आपल्या सहित अनेक इतिहासकारांना देखील कदाचित माहिती नसेल की महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन न्यायालयामध्ये जवळपास सलग 10 वर्ष चाललं. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे सगळे पुरावे गोळा केले आणि 10 वर्ष हे जे आंदोलन चाललं, 10 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. तात्पर्य एवढंच आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कधीही आंदोलनातली हिंसा मान्य नव्हती. संविधान आणि कायदा या गोष्टींवर बाबासाहेबांचा विश्वास होता आणि त्यामुळं आमच्याही संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाला मी विशेषत्वाने विनंती करेन की या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये कोणत्या शक्ती होत्या की ज्यामुळे हे आवश्यकता नसलेलं आंदोलन चिघळलं, ते देखील तपासण्यापासून किंवा तपासण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे आता खऱ्या अर्थानं जी सामाजिक दरी कुठेतरी प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करते आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात त्याची फळं आम्ही सगळ्यांनी भोगलेली आहेत. हा देश आणि आपण सगळे लोक आता पुढे आलेलो आहोत. तेव्हा ही सामाजिक दरी पुन्हा अशा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा विस्तारते, ती कमी करावी अशी मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्या पद्धतीचं त्यांनी आव्हान केलं पाहिजे आणि या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी घ्यावी असं देखील आव्हान मी आयोगाच्या वतीने आपल्या माध्यमातून करतो. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असू द्यात. आज मी या ठिकाणी येऊन आढावा बैठक देखील घेतली. सगळ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. निष्कर्ष मी आपल्याला सांगितलेले आहेत, परंतु विशेषत्वाने ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या, जे निर्देश मी या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जनाक्रोश आहे किंवा अनेकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या तक्रारी पुढे येऊन लोक देण्यापासून घाबरत आहेत, अशा देखील तक्रारींच्या आधारावर त्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर माननीय एसपींनी तत्काळ प्रभावाने पाठवावेत अशा पद्धतीचे निर्देश आज आयोगाने निर्गमित केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या